इयत्ता 8वीसाठी घेण्यात येणाऱ्या NMMS या स्पर्धा परीक्षेसाठी विज्ञान विषयावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. याच्यामध्ये शालेय क्षमता चाचणी म्हणजे SAT या पेपरमध्ये एकूण 35 प्रश्न या विषयावर विचारलेले असतात. आपण या सिरीजमध्ये त्या विज्ञान विषयाचे वेगवेगळे जे घटक आहेत त्या घटकानुसार आजपर्यंत म्हणजे गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, तर त्यामध्ये प्रश्न पाहतोय, त्याचं विश्लेषण करतोय, त्याची उत्तरं पाहतोय आणि कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला त्या घटकावर विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करतोय. या सिरीजमधला आपला आजचा घटक आहे द्रव्याचे संघटन. तर या घटकावर आधारित प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेले होते ते आपण पाहू, जेणेकरून या घटकाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न असा आहे, पाण्याच्या रेणूतील हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंची संयुजा अनुक्रमे कोणती आहे किंवा किती आहे? पहिला पर्याय 1 आणि 2 दिला आहे, दुसरा 2 आणि 1, तिसरा 1 आणि 1 आणि चौथा 2 आणि 2. तर इथं हायड्रोजनची संयुजा 1 असते आणि ऑक्सिजनची 2, म्हणजे 1 आणि 2 हे आपलं उत्तर आहे, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. पर्याय क्रमांक 2 मध्ये 2 आणि 1 असा पर्याय दिला. याचा अर्थ या पर्यायाचा अर्थ असा होतो की हायड्रोजनची संयुजा 2 आणि ऑक्सिजनची 1, जे चुकीचं आहे. हायड्रोजनची संयुजा 1 आणि ऑक्सिजनची 2 आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. आता याच्यामागं थोडंसं संयुजा ही संकल्पना समजून घेऊया. संयुजा म्हणजे काय? तर अणूच्या संरचनेच्या बाह्यतम कक्षेमध्ये ती कक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, अशी थोडक्यात आपल्याला संयुजेची व्याख्या करता येईल. इथं हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 असतो, त्याचा अर्थ त्याच्या बाह्यतम कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. बाह्यतम कक्षा पहिली कक्षा पूर्ण करायची असेल तर इथं 2 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता असते, म्हणजे आणखी एक इलेक्ट्रॉन इथं हायड्रोजनला त्याची आवश्यकता असते, त्यामुळे हायड्रोजनची संयुजा 1 आहे. आता ऑक्सिजनचा विचार केला तर ऑक्सिजनचा अणुक्रमांक 8 आहे, म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-6 होईल. याचा अर्थ असा की पहिल्या ऑर्बिटमध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये एकूण 6 इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण दुसऱ्या ऑर्बिटची क्षमता 8 इलेक्ट्रॉन्सची असते. मग आता ऑक्टेट पूर्ण होण्यासाठी किंवा अष्टक पूर्ण होण्यासाठी या ऑक्सिजनला आणखी 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. त्यामुळं ऑक्सिजनची संयुजा असते 2, कारण ते 2 इलेक्ट्रॉन्स जर ऑक्सिजननं कोणाकडून घेतले तर तिथं त्याचं ऑक्टेट किंवा अष्टक पूर्ण होतं. त्यामुळं ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर, हायड्रोजनची संयुजा 1 आणि ऑक्सिजनची 2. मग इथं पाण्याच्या एका रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 अणू असतात आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो, कारण हायड्रोजनला द्यायला एकच इलेक्ट्रॉन आहे किंवा भागीदारीमध्ये वापरण्यासाठी एकच इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडे आहे आणि ऑक्सिजनला 2ची गरज असते. त्यामुळे 2 हायड्रोजनचे ॲटम अणू एकत्र येऊन ते एकक इलेक्ट्रॉन ऑक्सिजनशी भागीदारीमध्ये वापरतात. त्यामुळं या तिन्ही अणूंची, म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांची बाह्यतम कक्षा पूर्ण होते आणि त्यांच्यापासून पाण्याचा रेणू तयार होतो. पुढचा प्रश्न, मिथेन CH4 या संयुगामध्ये कार्बनची संयुजा किती? 2, 4, 1 की 3? तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, याचा अर्थ त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 4 असणार, म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे हा कार्बनचा ॲटम असेल तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन पूर्ण असतील, म्हणजे पहिलं ऑर्बिट त्याचं पूर्ण होईल. उरलेले 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते दुसऱ्या कक्षामध्ये असणार. आता ही दुसरी कक्षा जर पूर्ण करायची असेल तर त्याच्यामध्ये अष्टक प्राप्त करावं लागतं, ऑक्टेट पूर्ण करावं लागतं. मग या केसमध्ये कार्बनसमोर 2 पर्याय असतात. एकतर हे 4 इलेक्ट्रॉन्स कुणाला तरी देऊन टाकावे लागतील किंवा दुसऱ्या कुणाकडून तरी 4 इलेक्ट्रॉन्स घ्यावे लागतील. म्हणजे या दोन्ही केसमध्ये कार्बनची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स 4च राहणार, म्हणजे त्याची व्हॅलन्सी किंवा संयुजा असेल 4, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे मीठ आणि पाणी वेगळे केले जाते? प्रभाजी ऊर्ध्वपातन, गाळण प्रक्रिया, ऊर्ध्वपातन की क्रोमॅटोग्राफी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऊर्ध्वपातन, ज्याला इंग्लिशमध्ये डिस्टिलेशन असंही म्हणतात. तर याच्यामध्ये थोडक्यात ही जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे द्रावण असतं ते उकळून त्याची वाफ केली जाते आणि नंतर ती थंड करून त्याच्यामधलं जे पाणी आहे ते थंड केल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर शुद्ध पाण्यामध्ये होतं आणि मीठ जे आहे ते त्या द्रावणामधलं मीठ त्या भांड्यातच शिल्लक राहतं. या प्रक्रियेनं मीठ जे आहे ते पाण्यापासून वेगळं करता येतं. इथं प्रभाजी ऊर्ध्वपतन ही एक पद्धत आहे, पण ती पद्धत एकाच द्रावणामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त द्रव असतील तर त्यांच्या विलगीकरणासाठी वापरली जाते. जसं की क्रूड ऑइलमध्ये पेट्रोल आणि डिझेल आहे तर त्याच्यासाठी प्रभाजी ऊर्ध्वपातन ही पद्धत वापरतात. मीठ आणि पाणी वेगळं करण्यासाठी ऊर्ध्वपातनच वापरतात. क्रोमॅटोग्राफी हे रंगद्रव्य वेगळी करण्यासाठी वापरतात आणि गाळण प्रक्रिया आपल्याला माहितीच आहे. गाळण प्रक्रिया कशा पद्धतीनं आपल्याला 2 घटक एकमेकापासून वेगळे करण्यासाठी गरजेचे ठरतात, उपयोगी ठरतात. तर या प्रश्नाचं उत्तर ऊर्ध्वपातन असंच आहे. मीठ आणि पाणी या पद्धतीनं वेगळे केले जातात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी निष्क्रिय वायूंचा गटसंच ओळखा.
4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय हेलियम निऑन आर्गॉन, दुसरा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हेलियम, तिसरा पर्याय निऑन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड आणि चौथा आर्गॉन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड. हा प्रश्न 2017-18 यावर्षी विचारलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा निष्क्रिय वायू म्हणजे काय हे माहिती पाहिजे, मग त्याच्यानुसार आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर निष्क्रिय वायू याचा अर्थ असे घटक ज्यांचे बाह्यतम कक्षेमध्ये अष्टक पूर्ण झालेलं असतं, त्यामुळे त्यांना रासायनिक अभिक्रियेत भाग घेण्याची गरज नाही. रासायनिक अभिक्रियेत त्याच मूलद्रव्यांचा अनुभाग घेतो ज्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण नसते. हे जे निष्क्रिय वायू आहेत त्या सर्वांची बाह्यतम कक्षा पूर्ण असते, त्यामुळं ते कुठल्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत, म्हणून त्यांना निष्क्रिय या नावानं ओळखलं जातं. तर त्यामधला हेलियम, निऑन आणि आर्गॉन हे जे घटक आहेत ते निष्क्रिय आहेत, कारण त्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण असते. इतर प्रत्येक पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर इथं ऑक्सिजन हा काही निष्क्रिय नाही, कारण ह्याची व्हॅलन्सी 2 आहे, ह्याला 2 इलेक्ट्रॉनची गरज असते. त्यामुळं हा दुसरा पर्याय हे काही उत्तर आपलं असू शकत नाही, कारण त्यातला एक जो घटक आहे तो निष्क्रिय नाही. चौथ्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन आहे, त्यामुळे हे पण आपलं उत्तर असू शकत नाही. तिसऱ्यामध्ये सुद्धा आहे, त्यामुळे हे पण उत्तर असू शकत नाही. पहिला एकच पर्याय असा आहे ज्याच्यामधले सर्वच्या सर्व घटक हेलियम, निऑन आणि आर्गॉन यांच्या बाह्यतम कक्षा पूर्ण आहेत, त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न, खालीलपैकी जटिल संयुग कोणते? साखर, मीठ, ग्लुकोज की हिमोग्लोबिन? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिमोग्लोबिन, कारण हिमोग्लोबिन हे एक जटिल संयुग किंवा त्याला इंग्लिशमध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड असं आपण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये Fe लोह, आयर्न हा एक महत्त्वाचा घटक असतो ज्याची रचना अत्यंत गुंतागुंतीची असते, त्यामुळे त्याला जटिल संयुग असं म्हणतात. उरलेली 3 जे आहेत साखर, मीठ किंवा ग्लुकोज ही जरी संयुगे असतील तरीसुद्धा ही साधी किंवा असेंद्रिय संयुग आहेत ज्यांची रेणुसूत्रे तुलनेनं सोपी असतात, जसं की मिठाचं रेणुसूत्र NaCl आहे, साखरेचं C6H12O6 आहे. त्यामुळं तुलनेनं यांची रेणुसूत्र सोपी असतात, त्यामुळे त्यांना साधी संयुग किंवा असेंद्रिय संयुग म्हणतात. हिमोग्लोबिन मात्र जटिल संयुग. पुढचा प्रश्न, द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला काय म्हणतात? कलील, द्रावण, निलंबन की संमिश्र? या प्रश्नाचं उत्तर आहे त्याला म्हणतात निलंबन, ज्याला इंग्लिशमध्ये सस्पेन्शन असं म्हणतात. तर याचा अर्थ असा आहे की निलंबन म्हणजेच द्रव आणि स्थायू यांचे असं विषमांगी मिश्रण ज्याच्यात स्थायू कण आपल्याला उघड्या डोळ्याने दिसतात. आता याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पाण्यामध्ये वाळू मिसळणं, तर हे एक निलंबन आहे. किंवा पांढरा जो खडू असतो तो पांढरा खडू पाण्यामध्ये, त्या पांढऱ्या खडूची भुकटी पाण्यामध्ये मिसळणं हे निलंबन आहे. आता याच्यामध्ये इतर पर्यायांचा जर आपण विचार केला तर कलील, ज्याला कोलॉइड असं म्हणतात, ज्यामध्ये स्थायू कण सूक्ष्म असतात पण ते विरघळलेले नसतात आणि त्यांचा जो आकार आहे तो तुलनेनं निलंबनामधल्या स्थायूंपेक्षा कमी असतो. त्याच्यानंतर द्रावण हे समांगी मिश्रण आहे, त्यामुळे तेही आपलं उत्तर नाही. आणि संमिश्र हे 2 किंवा अधिक धातूंचं मिश्रण असतं, तो पर्यायसुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही, त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 निलंबन. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अकार्बनी संयुग कोणते? साखर, मोरचूद, युरिया की कापूर? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 मोरचूद, कारण मोरचूदचं रेणुसूत्र CuSO4 आहे, त्याच्यामध्ये कार्बन नाही म्हणून त्याला अकार्बनी म्हणतात. बाकी साखर, युरिया, कापूर या प्रत्येकामध्ये कार्बन येतो, त्यामुळे ते कार्बनी संयुग आहेत किंवा त्याला सेंद्रिय संयुग असंही म्हणतात. मोरचूद याच्यामध्ये मात्र कार्बन नाही, त्यामुळं ते अकार्बनी संयुग. पुढचा प्रश्न, पाण्यामध्ये ऑक्सिजन व हायड्रोजन यांचे वजनी प्रमाण किती असते? 8:1, 1:8, 8:8 की 1:1? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, त्यांचं वजनी प्रमाण असतं 8:1, म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण 8 आणि हायड्रोजनचं प्रमाण 1. या प्रमाणात, या वजनी प्रमाणात ते 2 घटक पाण्यामध्ये एकत्र आलेले असतात. पुढचा प्रश्न, एकमेकात न विरघळणाऱ्या 2 द्रवांचे मिश्रण कोणत्या पद्धतीने वेगळे करता येईल? अपकेंद्री पद्धत, विलगीकरण पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत की रंजक द्रव्य पद्धत? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 विलगीकरण पद्धत, कारण याच्यामध्ये जे 2 घटक आहेत ते एकमेकांमध्ये विरघळलेले नाहीत, त्यामुळं ते विलगीकरण नरसाळ्याचा उपयोग करून वेगळे करता येतात. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर तेल आणि पाणी हे दोन्ही घटक एकमेकांच्यामध्ये विरघळत नाहीत, त्यामुळं विलगीकरण नरसाळ्याचा उपयोग करून आपल्याला तेल आणि पाणी वेगळं करता येईल. पुढचा प्रश्न, हवा या मिश्रणातील प्रमुख घटक कोणते? 4 पर्याय दिले, त्यातला पहिला N2 म्हणजेच नायट्रोजन, O2 ऑक्सिजन, Ar आर्गॉन, H2O पाणी आणि CO2 कार्बन डायऑक्साईड. तर अशा पद्धतीनं वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून आपल्याला हे घटक दिलेले आहेत.
तर यातलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, पाण्याची वाफ आणि कार्बन डायऑक्साईड हे सर्व घटक असतात. त्यामुळे हे प्रमुख घटक आहेत. आता इतर पर्यायामध्ये सुद्धा तेच घटक आपल्याला पुन्हा पुन्हा दिसतात, पण विचारले आपल्याला प्रमुख घटक कोणते, तर प्रमुख घटक हे आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न 2022-23 या वर्षामध्ये विचारलेला आहे.